पप्पा, ओ पप्पा. काय रे? मोठ्या गाडीत चावी दे ना. दरच भरेल तुला मोठी गाडी लागते, बारक्या गाडी तुला जायला काय होतं रे? अहो महत्वाचं काम होतं, द्या ना. महत्वाचं होतं काय नाही, मला जायचं जरा बाहेर, माझ्या मित्राचं काम आहे तिकडं. दरवेळेस आला की आईला नाही विचारता, मला नाही विचारता, गाडी घेतून चलतो बोंबलत कुणीकडे बी. हेच काम आहेत का माझा? आई तर बापाच्या जेव्हा खायचं राहायचं, जरा कमायचं शिका जरा काहीतरी. आता काही ना काही खटपट करतच असतो ना. काय तुझी खटपट मी रोजच बघतोय, तुझी खटपट. रात्रीच येतो 12 वाजता, सकाळच्याच पारी जातो. हा सारखं हेच तुला मोठी गाडी काय शायनिंग करतो रे मोठी गाडीची? अहो महत्वाचं काम होतं, पटकन जाऊन येतो 1 तासाभरात. ते काय जमायचं नाही, मला आज गाडी लागती. तुला एकदा सांगितले, बार बार तुला सांगणार नाही. हा बरं ठीक आहे, राहू द्या, येतो. हा ते बघ तुझं काय असेल ते. दरवेळेस यांचं आहे ना असलंच असतं दरवेळेस. खुशे, ए खुशे. काय हो, काय झालंय सकाळ सकाळ वरडायला? पप्पांना म्हणलं तासाभरासाठी गाडी द्या, तर ती बी नाही दिली त्यांनी. नुसता बोंबलं थिंडतोय, रात्री 12ला घरी येतोय. मग नुसती त्यांचं काय चुकलं त्याच्यात? असं का? म्हणजे तसं नाही हो, म्हणजे त्यांना पण लागती ना गाडी, त्याच्यामुळे मग काय मला काय लागत नाही का? एकुलता एकच आहे ना मी. तसं नाही, तुम्ही रोजच घेऊन जातात. एखाद्या दिवशी तरी बाबांना नेऊन देत जा ना, मग त्यांना पण तेवढंच बरं वाटतं. आपण घेतली गाडी, आपण वापरतोय, छान वाटत ना त्यांना पण. रोज असतीस त्यांच्याकडे, कधीतरी मागत असतो मी. तू बी नको लागे त्यांची साईड घेऊ. लागली मला शिकवायला, ते मला काय माहित नाही. काय? तुझ्या बापाने बोलवले ना धोंडे खायला आपल्याला. हा मग त्याचं काय? मग त्यांना सांग काय जावायला गाडी पाहिजे मला. अहो काय एडफीड लागलं काय? गाडी काय म्हणजे? हाय ना तो बाप जागीरदार. अहो 10-15 लाख रुपये लागतात गाडीला, काय 2 रुपये देते काय गाडी? गाडी मागताय तुम्ही. मग काय काय अशी काय काय 10-15 लाख काय लय झाले काय तुझ्या बापासाठी? लय झाले का? अहो मग त्यांना बी संसार आहे, त्यांना बी पोरग आहे एक, त्यांच्या माग सून आहे. आता त्याला लेकरं बाळ होते. हे बघ ऐक, तुझ्या बापाला नेट फोन करून सांग जावायला गाडी पाहिजे. आणि नसेल ना जमत तर तू बी तिकडेच राहा. हो, हे असं काय बोलू नका. मी बोलते बाबांशी, काय बोलायचं. बोलते नाही, पाहिजे गाडी. आणि ती पण चांगली पाहिजे, साधी सुधी नाही. तुझ्या बापाला आहे ना नेट समजून सांग, गाडी पाहिजे म्हणून पाहिजे, आणि चांगली पाहिजे. साधी सुधी नकोय तसली 5-6 लाखाची. समजून सांग म्हणजे तुम्ही कोणती पद्धत आहे तुमची बोलायची? कोणती पद्धत आहे म्हणजे? अरे काय तुम्ही तमाशा लावलाय? काय कशासाठी कसली गाडी? काय आम्ही लावलाय का तमाशा? मग कुणी लावलाय? रोज 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 उठली काय ते? अरे तुला गाडी घ्यायची ना. बाबा इकडे या तुम्ही. तुम्ही ना नीट समजून सांगा, यांना काय कळत नाही बघा. आता त्याला कळत नाही, आता बारीक घोडा का देऊ? तुम्ही आमच्यात पडू नका. आमचं आम्ही नवरा बायको काय करायचं ते आमचं आम्ही अरे बघून काय घेऊ. तू काय कानातून पडला काय? तुझ्यासाठी काय आम्ही काय कष्ट केलं का नाहीस? उठसा सुटला की लगेच गाडी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आणि आता आपली गाडी मला लागते म्हणून तुला मी मागाशी म्हणलं की नाही न्यायची, आणि आता सासऱ्याची गाडी मागायला लागला. अहो इतक्या वेळेत जाऊन पण आलो असतो मी. अरे कशाचा बसले डोंगर जाऊन येतो? time pass करीत सकाळी माझा. गेला म्हणजे संध्याकाळी येतोस तू ना मागायला. तुम्ही बसा तुमचा गोंधळ सासऱ्या घालत. गाडी बिडी मागू नको. ओखी बारकी गाडी घेऊन जा, आणि तिच्यावर जायचं असलं जा, नाही तर अजिबात नाही, नाही तर पाय पाहिजे मला सांगू नको. जाऊ दा, गेले हे पण गेले आणि ते पण गेले. मी पण माझी कामं उरा. बापू हा साईटवर जाऊन येतो. आणि तुम्ही उन्हातानात काही हिंडू नका बाहेर. काय हा असंच म्हणता? काय ऊन कमी आहे का? अहो ऐका ना, ताईचा फोन आला होता, ताई यायला लागले तिकडे. कशाला? हो, थोडं स्वयंपाकासाठी त्यांच्यासाठी काय बनवू मग? मोठ्या घरची माणसं आहे ती, थोडस व्यवस्थित त्यांची टेप झाली पाहिजे. परत जावं तन कर. ते जावं ते काही सवय असते. बनव काय असेल ते चांगलं चांगलं बनव. घेऊन या ना काहीतरी बनवायला. आता मी साईटवर चाललोय तिकडे. तू जा दुकानात आण पनीरची भाजी बनव. असलंच की काय घरात त्याला काय हाय घरात आहे भरपूर. घरात, पण ताईंला आवडत नाही ना. तुम्हाला माहिती आहे ताई कशा आहेत, त्यांना जे पाहिजे ते 5-5 मिनिटाला हे खायचंय ते बरं खायचंय. ठीक आहे, बाजारात जा आंबे घेऊन ये. हा बापूला काय पाठवू नको. तुम्ही काय जाऊ नका कुठं. अंड्याचं कुठं होतो? आंबे आंबे हाक मला वाटलं अंडे सांगतोय. आंबे आणायला होतो. आमरस बनव. त्याला बघ काय कोंबडी फिंबडी पाहिजे असली तर तसलं काय अहो चिकन खात नाहीत ते. नाही ना. नाही जाऊ खात. दे आमरस बनव. एकुलती एक लेकरू आहे, आले आता हम्म. त्यांच्या पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही कुठे जाते? बसा, मी चहा करते. हो. आणि उन्हात आणि ते गोळ्या बी गोळ्या दे का टाइमवर. हा हा. लक्षात नाही राहत त्यांच्या. हो हा? हो. योग बापू. मोठ्या घरी पोर दिल्या ना की मग आता सगळंच त्यांचं मोठे स्वप्न, मोठे राहणीमान, सगळ्या गोष्टी मोठे करावं लागेल. पाहुण्याचं नियोजन काहीतरी झालं. घरच्या हा हा, आलो. या या मामा.
झालं ना तुमचं? वहिनी आले ताई हा, बसा बसा. खूप उशीर झाला यायला. अहो काय ना जरा उशिराच निघलोत नाही का. हा का? SD ने आलोत ना आम्ही. एसटीने बरं थांबा, मी पाणी घेऊन आले, थांबा. नशीब. कमी चव घालता तुम्ही आल्या आल्या. एसटीने आलोय का आपण? तू गप्प बस हा, टाळका आलेला आहे आधीच. हे घ्या ताई. अच्छा. वहिनी तुम्ही सगळीच तयारी करून हो, ठेवली हो. दिसते. अहो किती वेळ झाला तुमची वाट बघते. कशात बरे आहेत का तुम्ही? हा बरी. पाणी घ्या. बरं ताई, जेवणासाठी काय बनवू? आंबे आणलेत. बरं दुसरं नॉनव्हेज मधलं काय बनवायचंय का? अधिक मासे कळत नाही तुम्हाला? नॉनव्हेज करत असतील का? हा? दादा कुठे गेलाय? दादा ना गावात गेले. हा का? येतीलच आता. अरे वा वा वा, कधी आले? बरं आहे का? आत्ता चालू. हा का झाला प्रवास? बघा जरा लवकर निघायचं ना. लवकरच निघलो होतो. अरे. एसटी पंक्चर झाली, मग ते एसटी वाल्याने दुसऱ्या एसटीत बसून दिलं. ते एसटीचं इंजिन फेल झालं, मग त्याने दुसऱ्या एसटीत बसून दिलं. आले तुमच्या जावयाचे काय? पण ताई तुमच्या घरी तर गाडी होती ना, हं. मग गाडी न्यायचं ना, कशाला ते एसटी गाडी न्यायची? आमच्या वडिलांना लागते ना, त्यामुळे. ते काय झालं बाबा आणि ह्यांची लय भांडणं झाली. बापरे. का बरं? सकाळीच झाले मग गाडीवरनच. आणि मग बाबा म्हणले मी नाही तुम्हाला इथून पुढे गाडी देणार बघ कशालाच. पण महत्वाचं आहे ना ते बोल. थांबा की जरा लगेच कसं बोलू. लगेच कसं बोलू म्हणजे काय? बोलू राहिले थांबा. मग ह्यांचं म्हणणं काय आहे की नाही का आता आम्ही दोंडे खायला तर आलोच. गाडी घ्यायची वय, तुम्हाला गाडी घ्यायची आहे का? हा, मग देते की 10-5 काय लागले असेल तर. दाद्यात 10-5 नाही त्यांना धोंड्यात गिफ्ट पाहिजे ना तुझ्याकडून गाडी. गाडी? हा बोलायला पाहिजे. अहो ताई, ही तर आम्हाला किती खर्च झालाय माहितीये का मध्ये शेताला, आणि आता कुठले पैसे आहेत सांगा बर. गाडी 15 लाखाची गाडी. लाज वाटते का तुम्हाला? भीक लागली का तुम्हाला? भीक लागली का? तू तुझ्या भावाला समजून सांग काय अरे बोलतोय. दादा काय बोलतो असा? काय बोलतो म्हणजे? चालता जायचं नाही तुमच्याकडे. अरे पण माझा पण हिस्सा आहे ना इथं. हिस्सा आहे? बापन काही कमी केलं का तुझ्यासाठी? वय का? हा, गळ्यात पार सोनं घातलं ना, तोळं 2-3 तोळं. हा, गाडी घेतली, 25 लाख रुपये खर्च केला तुझ्या लग्नात, आणि हिस्सा मागती काय तू? लाज वाटते का तुला? माझा पण अधिकार आहे का नाही इथं काही? अधिकार काय कमी केलं का बापन तुझ्यासाठी? एवढ्या भारी श्रीमंत घरात दिलं तुला. हा, लग्नासाठी 25 लाख रुपये खर्च केले, त्याला अंगठी चैन केली, आणि तू हिस्सा मागते ना अधिकार म्हणते का? लाज वाटली पाहिजे ना तुला. दादा मी फक्त अधिकार बोलले होते, हिस्स्याचं नाव घेतलं नव्हतं बघ. आता तू हिस्सा करू नको. अधिकार म्हणजे काय झालं? ते हिस्सा झाला ना. हिस्सा आणि अधिकारात फरक आहे. काय माझी लायकी काढतो का? हा, कोण मी भिकारी? हिस्सा जर मागायला गेलो ना, ते 2 बंगले तुझे, तुझं 25 एकर क्षेत्र सगळं घेऊन टाकन मी. हिस्सा तरी कशाला? स्टे लावून टाकू आपण. यांना बी नको द्यायला. व्यवस्थित बोला. काय म्हणजे काय? अहो तुम्ही ऐकून घ्या. स्टे लावल्यावर दादाने काय खायचं? काय खायचं म्हणजे? काही बी खाईल, भीक मागल तिकडे. मला भिकारी म्हणतो ना तो. भिकारीची तू. त्याला भीक मागू दे. हा, तुझा नवरा भिकारीचे भिकारी. दादा तुला नको. काय तू पण ऐक. तुला जर साथ देता येत असेल ना मला तर दे, नाही तर इथंच राहा. जातो मी निघून. हा, जायचं जा तू. दादा तू हिशोबात बोल, अजून पण सांगते तुला मी. तू बी हिशोबात बोल. तू काय मी काय भांडण केलं तुझ्या संग सांग बरं. काय मी भांडण हिस्सा केलं मागितलं म्हणजे? होतं का तुला? हिस्सा म्हणजे नाही काय आता मी कसं स्टेज मागतो? लावणार. आणि मी पण कसं स्टेज लावतो लावते. ते बी बघतो मी लावणारच. तू स्टेज कसं लावतो ते बी हा. बघतो. तू थांब गं, तू बोल नको शांत मध्ये. बसा. काय मध्ये बोल मग ते नको. मामा आले बघतील ना, काय तुम्ही मामा कशाला बघते? बोलताय? याला लाज वाटली पाहिजे. भिकारी कुठला? आ, माझ्या नवऱ्याची लायकी काढायची नाही बघा तुला मी मागत पडायलंय. घ्यायचं तिकडे. मग इकडे काय आहे? काय इथं? मी बी कोर्टातून घेईन हा, निम्मा कोर्टात हिस्सा. घेऊन घ्यायचं, हा. घ्यायचं. मी बी बघतो. मी ताई, काय कमी ताई, नाही. पप्पा आल्या बघा ना, तुमची शांत बसा ना. अहो वहिनी बाद झालं. ही दाद्याला ना मी हात जोडून इतके दिवस विनंती करत होते ना, हे दे ते दे. आता नकोय मला ते. मला निम्मा हिस्सा पाहिजे. हा, बघ तुला काही भेटणार नाही. गप आले धोंड्याला. ते काय तुला केलं काय तेवढं भेटणार खायचं नाही नाही म्हणजे? ते. तुला तुला काय काय भेटणार नाही म्हणजे? दिले असते अधिकार आहे गोडी- माझा इथं. गोडी 2-3 लाख रुपये दिले असते, मदत बी केली असती, पण आता नाही. शेजारची माणसं. हा, तू सांगू नको. तू बोलूच नको. तू बोलू नको. हा. विचारा तुमच्या लोकाला. हा. भिकारी म्हणतोय माझ्या नवऱ्याला. भिकार नाही तर काय? अहो गाडी मागू राहिले 25-15 लाखाची. कुठून आणायचे एवढे पैसे? मग नसेल द्यायची अरे काय मागितले असं तुला? 15 लाखाची गाडी तर मागितली ना. घ्यायची बाबा गाडी. बाबा 10-5 गाडी येते का?
तुमचे बाबा करतील ना काही ते काय हो का त्यांच्या भरोशा आम्ही बसणार नाहीये कारण की आजच बोलले खाल्ले त्यांनी आम्ही एसटीने झक मारीत आलो आणि गाडी तुमच्या लेकीसाठीच मागतोय ना तिलाच फिरवायला मागतोय ना तर मी एकटा फिरणार आहे त्या गाडीत. हो शांत व्हा जरा. काही भाषा आपण हो चहा दिला नको तुमचा चहा पाणी एवढं गरम होऊन चालतं का? एवढं गरम होऊन चालतं का म्हणजे बघा बाबा नाही तर मग माझ्या हातात आहे सगळं मी स्टे लावून टाकन डायरेक्ट एवढंच येतं एवढं नाही दुसरं काय ते त्याला गोडीत सांगा आता कुठं बसतो डोक्याला खुराक करत काहीतरी करून देऊ पैसे हा ते मामा म्हणतात ते बरोबर आहे. त्यांच्याकडे असू द्या ना. आपली अडचण चालू आहे थोडीफार त्यांना लाज वाटलं पाहिजे ना. परत लाच काढतोय येऊ परत लाच काढतोय माझी त्याला समजून सांगा अजून पण म्हणते मी ऐक यांचे ना दोंडे बिंडे काही खायला नको तुमची लेक तुमच्यासाठी मेले आणि तुमचं जावं तुमच्यासाठी मेला चल इथून यायचंय का तुला परत तोंड बी बघू नका माझं जाऊ दे. अरे होईल काहीतरी मार्ग काढतो आपण असं एवढं गरम करून अरे नाही दोनच लेकर आहेत मला आणि तुम्ही जर असं माझ्या समोर केल्यावर माझ्या नंतर काय करता एकमेकांच्या काही भांडणं किरकिरी आपण त्याला लाज वाटते का तो डायरेक्ट त्याच्या जावयाची लायकी काढतो तुम्ही असं एवढं हा? भिकारी म्हणता जावयाला प्रेमाने बोलले असते नाही ना. नाही म्हणायचं तर नाही म्हणा ना सरळ तुम्ही नाही म्हणायचं आणि तुम्हाला नाही द्यायचं काही नाही म्हणा डायरेक्ट नाही येत आम्ही तुमच्या दारात मग होतं ते यायचंच नव्हतं ना, मागायचंच नव्हतं. अरे ऐक ना मागायचं नव्हतं म्हणजे माझा अधिकार आहे तू बोलू नको जास्त लवकर स्टे सगळ्या प्रॉपर्टीला तुमच्या अहो लवकर स्टे करू गुन्हा दाखल काढू ना मार्ग काहीतरी थोडस शांततेने घ्या मी नाही पण नाही, आपण आहे ना यांच्यावर गुन्हा दाखल करू मी पण त्याला गोडीत मागत होते त्याने गोडीत जर दिला जीवे असता ना मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करून काय टाकू. साखर काय करायचं मी बी तुला दाजी नाही मानणार मग जाऊ दे मी बापू तरी यांना तुला काय मेवना करायचं. मानतो हा. चहा तरी नेट करता येतो का तुझ्या बायकोला साखर तरी टाकली होती का त्यात साखर टाकली का काय बोलताय भाऊ कळतंय का तुम्हाला काय बोलायचं ते तुमची भांडणं मला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये आ काहीतरी कर गाडीसाठी आणि ह्याच्यासाठी भांडताय तुम्हाला तर समजलं पाहिजे ना नकोय तुमचं जेवण आम्हाला बोला काय करायचं आता हो का बाबा मिली म्हणून सोडून द्या मला मी माझ्या घरी सुखी एक काम मी तिथंच कर रे बाई, राहते. तू पण नको माझ्या घरी तू पण येतच थांब तुला डिवोर्स अहो. पेपर पाठवून देतो तुमचं तुम्ही गोंधळ अहो, घाला. ऐका ना मला तरी घेऊन चला मी कुठं काय बोलते मी ह्यांच्याकडून आहे का त्या लेकराची काय चुकी होती तिच्या कशाला अन्याय करता अहो तुम्हाला तिची सुद्धा काळजी नाही तिची काळजी असती तर तुम्ही काही ना काही केलं असतं तिच्यासाठी. जाऊ द्या बाबा लय 15 झालं लाख म्हणजे काय तुमच्या लेकीचे पुढं हा तिला ते सोपं तुम्हाला वाटतं पैसा महत्वाचा आहे लेख महत्वाची ए, नाही काय का? झाडाला लागलेत का पैसे दे. सांग तुझं काय ते यायचंय का थांबायचंय तुला नाही मला यायचंय चल चल लगेच बाबा अहो ताई जेवण करून जावा ना जाऊ दे लाग करे त्याला पैशाचे कमी दे त्याला लई त्या माणसाला गेलो तुला त्रास अंगडी सुरू होतील ऐक कर काहीतरी झालं तुमचं झालं म्हणजे तुमचं? मामा तुम्ही खरंच गाडी द्यायची म्हणताय का काय त्यांना तर मग मरून द्यायची का दिली मग आम्हाला काय नको का हो. आम्हाला हे आज मूल बाळ नाही अजून होईल ना त्यांच्यासाठी काय नको का पास आ? झालं तुमचं पास जे होईल ते सारं तुमच्या मुलीलाच देणार आहे का सांगा बरं उठलं सुटलं मी ते होते म्हणून काय बोलली नाही गप्प बसली होती दोन घर शेती वाडी सगळं तुमचंच आहे ना तिला काय देणार करतो तुम्ही मी काय म्हणतो पास झालं तुमचं लय लेकीचं पुळका आणू नका एक तर माझ्या डोक्याला खुराक करू नका आताच सांगतो मी तुम्हाला किती बोलून गेला तो आणि तरी बी अजून आणि ती बी किती बोलली तरी तिचाच पुळका का जमत असेल तर राहा नाहीतर तुम्ही बाहेर निघा हा. काय गरज नाही तुमची काय कमवून ठेवलं लोकांच्या सासऱ्याने बघा किती कमवून ठेवलंय तुम्ही काय 2 घरं बांधली म्हणून काय उपकार केला काय आमच्यावरती हा? येऊन जाऊन सर्व लेकीला द्यायचं आ गप बसती बापाला तुझी बायको तडातडा बोलतीये बोलणार की मी त्यांच्या देखत बोलली का सांगा हा? बघा ना 4 दिवस राहून मला समजून टाका मला तुमच्या दवाई पाण्यासकट गोळ्यासकट चहा पाण्यासकट हागल्या मुठल्यासकट कपड्यासकट मी बघते तुमची लेक येते का इथं बघायला हा तुमच्यासाठी काय केलं नाही काय केलंय आमच्यासाठी घरदार तू घेऊन आली तुझ्या अहो सर्वांचेच आई बाप मानतात घरदार कमी होतं ते म्हणून केलं ते नका सांगू आता केलेलं ते काढता का आता आमच्या पुढं म्हणजे एवढा जीव आहे का लेकी पोराला सोडलं का वाऱ्यावर नाही तुम्हाला लेकीच लयच पुळका आहे ना निघा तुम्ही जाऊ दे निघा ह्यांना चला. लेकीच्या घरी खाऊ निघा द्या तुम्ही फक्त 4 4 दिवस दिवस ना तुकडे. राहून टाका तिच्यापाशी फक्त 4 दिवस निघा लेकीच्या दारात तुम्ही राहा. निघा. आणि निघा म्हणलं म्हातारं लयच करते या सारखं आलं का लेक 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 करते मग काय होय हो पण ती त्यांच्या नाव आहे ना काय होत नाही त्यांच्या नावावर तुला काय मेंदू कमी का ग वय बघ तिकडे काय म्हणू त्या पोरांना
काय होत काय परिस्थिती आणि आता अशा अवस्थेत त्या पुरीच्या घरी गेल्या चिडून गेलेला माणूस घरात तरी येईल का मला? परमेश्वराच्या हवाले. तुम्ही सर काय चाललंय? काय नाही बाबा, चल ना तर आधीच्या घरी जाऊन येऊ आपण. त्याचा फोन आला होता काल. काय बोललो? काय गेलं कुठं सासरवाडीला, तिकडेच भांडण करून आलाय तो. हा. काय ते सासरवाडीला वेग करे इथं कोण झोपलंय? होय. कोण आहे रे? गेलं का बाबा? होय बाबा होय. अरे आधी सासरा आहे. अरे आधीच सासरा सोड, अक्षयचं म्हातार आहे ते. अरे मी बघितलं माझ्या डोळ्यांनी, चहा प्यायला गेलो होतो त्यांच्या घरी तेव्हा. अरे ठीक आहे, पण अरे अक्षयचं म्हातार आहे ते. अरे चला उतरा, कोणाचं का असणार? उचला त्यांना. अरे बाबा एवढी मोठी संपत्ती आहे त्यांच्या. उचला ना तुम्ही. 2 मिनिट मला अक्षयला फोन करू द्या. लाव बरं अक्षयला फोन, लाव बरं अक्षयला फोन. एकच मिनिट. हॅलो अक्षय, कुठे आहे रे तू? आईला मात्र गेलं का काय? नाही हाय. अरे ऐक ना, काय झालं, काय विचारतोय? अरे तुम्ही एवढं का श्रीमंत, तुझा बाप एवढा श्रीमंत, ती तुम्ही कळतंय का तुम्हाला करतात काय काय नाही? हा रस्त्याला पडलंय, लखपती पार्टी. अरे चक्कर येऊन पडलंय, ती बोला नाही काय व्हाय नाही, काय काय तुमचं नेमकं म्हणणं काय ती तरी कळलं का आम्हाला? तुम्हाला एवढं चांगलं समज, ये लवकर चल. मी आधीला फोन लावतो. काय खरं नाही रे हो यांचं. मामा. हॅलो हो मामा. हॅलो खाल्लं नसतं. आधी. अरे ते सासरे पाटील राहत इथं आपल्या घरच्या रोडला. अरे गेलं का काय मात्र माहित नाही यार. नाही हाय. आवडते कर. अरे यार तुमच्याकडे एवढा पैसा असून तुम्ही असे काय रे माणसाला जपत नाही काय? तुझ्या घरच्या वाट मागायची इकडे ये लवकर जरा. आयला सकाळी हे पोरग तन करून गेलंय. कुठं गेलं असं नाही का, तेच मरलं असं तिकडं तर पडला असं सासरवाडीला, कुठं जायचं तेव्हा ती? हा कुठे गेलता रे? स्वागताला गेलतो. आला स्वागत करायला आमचं. कशाला गेलता, कुठे गेलता नेमका? दोंडे खायला गेलतो. धोंडे घाल त्यांनी दगडाने भरणार रेटला तुला काय कमी होतं रे गाडवा? तेवढंच राहिलो होतं. एवढंच राहिलं होतं ना. आता ही गाडी एवढी मोठी, तुला मी मागे सांगितलं होतं सकाळी जाताना, ही बारकी गाडी घेऊन जा. मोठी गाडी कशाला जातो तू शॅनिंग करायला घेऊन? हा लग्न करून दिले ते बायकोचं, तो जर नीट बघायचं, काम धंदाचं बघायचं काय, चालला इकडे बोंबलत सासरवाडीला. तू काय भिकारीस का? ते लोक काय भिकारीत का? हा एवढी मोठी इस्टेट कोणासाठी कमावली रे? फोन कुणाचा आलाय बघा. हा हॅलो, काय रे नितीन? हॅलो आधी. हा बोल ना. अरे तुझा सासरा रस्त्यावर पडलाय, तू लवकर ये. कुठं? हे आपल्या गल्लीमध्ये पलीकडे. काय झालं काय? ह्याच्या वडिलांना चक्कर करून पडले, काहीतरी झालंय वाटतं. केलं असं काहीतरी कुठं. चला बरं, चला 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 चला. इकडं कसं काय आले? चल. मामा पाणी प्या पाणी. काय झालं काय? काही नाही, पोटात काही नव्हतं, गोळ्या नव्हत्या खाल्ल्या. बापू काय झालं मामा? काय झालं बापू? सोड मी पकडते. सोड. अरे मग आता उपाशी तपाशी गोळ्या नाही म्हणलं काय व्हायचे सांगा. तुम्ही तर म्हणलं ना लेकीकडचं. काय झालं बापू? लेकीकडे चालले बोलले होते ना. अरे लेकीकडे चाललो नाही, यांनी हाकललं मला घरातून. अक्षय काय प्रकार आहे काही? आम्ही लय- एवढं चांगलं समजतोय की आम्ही अक्षय- लय सांभाळलं, आता लेकीकडे जाऊन राहा. कसं राहायचं त्या लेकीकडे जाऊन? काय रे ते आधी का? बाबा? हा? हा ह्यो आधी माझा मित्र. बाबा माझं आमची चव काढली तर काढली, त्यांना घराच्या बाहेर काढलं का? लाज वाटते का तुला? अहो मी काय म्हणतो, त्यांचं झालं पण तुम्ही तरी लक्ष द्यायला पाहिजे ना. तुमचे सासरे आहेत ना ते. अहो, पण आम्हाला काय माहिती आमच्या माघारी काय बापाच्या करते? जागेवरती सासरा असतोय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. अहो, एवढ्या पैशाला तुमच्या काय चाटायचं का हो? आतापर्यंत गरीबाच्या म्हातारे रस्त्यावर मेलेले बघितलेत. अरे तुम्ही तर लखपती आहे. हा लाजा वाटले पाहिजे तुम्हाला. हा लखपती. हा काय वाटतं का नाही तुम्हाला काही? हा का म्हातारा रस्त्यावर मारायचं तुम्हाला? अरे स्वतःला लखपती म्हणून मिळवतात तुम्ही. तू तुमच्या जिंदगीवर घातली ना चव माझी. तुला काय कमी होतं रे? हा आता हे दिवस बघायचे आले ना. हा दोघांची घरं चांगली आहेत का नाही? तुला मी काय कमी केलं होतं? तुझ्यामुळे ती तुझ्या सासऱ्याची अशी परवड झाली. माझा यायला का देवासारखा माणूस आहे आणि त्याला असं रस्त्यावर पडायची पाळी आली. ए आणि तुला बी कळत नाही का रे? हा तुला कळत नाही का? सासू सासरं देवासारखे असतात. आई वडिलांना जसं जपताना आईची वडिलांची कशी तुला कळकळी येते का? सासू सासऱ्याला बघायला तुम्हाला काय होतंय समाजामध्ये? आता ही काय आमची साधी नाचिकी झाली काय? माझं पोरग आहे ना रागीट आसन तन करतं, पण माझ्यावरती माझी सुनन माझं पोरग जीवावळून टाकतं. ह्यांचा तरी जरा आदर्श घ्या ना. नालायकांनो, समजत नाही तुम्हाला काय समाजामध्ये काय बेइज्जती केली आणि कशासाठी तुम्हाला कमवून ठेवायचं रे? नुसते खाली बघा म्हणून गोन खाली घालून. हा कोणासाठी करायचं हे? त्यांनी कोणासाठी केलं हे? हा
फार वाईट आहे आताच्या समाजाची परिस्थिती. समाज कशाला घरातच चाललंय सगळं. आणि हे कुणाला सांगायचे? सुशिक्षित पोरं, हुशार पोरं, देखणी पोरं आणि असल्या पोरांनी अशी आबरू घालायची म्हणल्यावर काय करायचं? अरे तुमच्याकडे बघून समाज पाहतो, तुमचा आदर्श समाज घेतोय आणि तुम्ही असे नालायकासारखे वागता. अरे समाजाला काहीतरी आदर्श होईन असं बघा. आणि तू बी जरा काहीतरी इधर सोन्यासारखा सासरा आहे, सोन्यासारखी सासू आहे तुझी. मूर्खा, तुला कळत नाही का? हा, नुसता बघतो झाप्यासारखा. हो का पप्पा, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे आणि मी तुमची माफी पण मागतो त्यासाठी. पण मला नव्हतं माहिती लोक असलं काहीतरी करतील. अहो तो मेवना माझा, तो मला भिकारी म्हणतो. जावायला कोण बोलतं का असं? त्याला लाज वाटली पाहिजे ना काहीतरी. देवासारख्या बापाला त्याने घराच्या बाहेर काढलं. आणि सासरे, तुम्हाला आजपर्यंत काही एक शब्द तरी बोललोय का मी? नाही ना बोललो. माझी फक्त एक मागणी होती की मला एक गाडी पाहिजे. ठीक आहे, आता मला ती पण नको आहे. उलट तुम्हाला जर माझा राग आला असेल ना, तुम्ही माफ करा मला. आणि वाटलं तर आमच्याकडे राहायला या, नका राहू त्यांच्याकडे. त्याला हाल करतील तुमचे. नाही नाही, खरंच चुकलं माझं बाप. रागाच्या भरात मी असं नव्हतं करायला पाहिजे. हो, हे जग मी तुमच्यामुळे बघितलंय. बाबा माझं पण लय चुकलं. मी यांच्या नादी लागून मग एवढं मोठी मागणी केली. अरे अक्षय, तुला बाबांनी तुझ्या कसं कसं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, एवढा मोठा कामाला लावलं तुला. हा, दोनच लेकर ना, दोघच बहीण भाऊ तुम्ही. मी जिवंत असताना एवढी टोकाची भूमिका घेत आहे. माझ्या नंतर काय करणार तुम्ही? तोंड नाही बघायची एकमेकाची, गाड्या घोड्या आणि स्त्रीसाठी. आता तरी राहताले एकत्र, प्रेम एकमेकावर. करतो बाबा, शब्द देतो तुम्हाला. दादा मला तुझं काहीच नको. नाही माझ्याकडून. आम्ही घरी आलोत ना, आम्हाला चहा पाणी आणि तुमचं प्रेम. दाजी, काय माझ्याकडून वेडा वाकडा शब्द केला असेल तर माफ करा. आधी घे, तू पण जास्त काय मनाला नको लावून घेऊ. हा? सगळ्यांना बोलव धोंडे खायला. सगळेच जाऊ आणि तुम्ही बी घरी चला. त्यांना आधी हे करा. चला.